नमस्कार, सुवर्णास किचन अँड ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रताळ्याच्या घाऱ्या। त्याच्यासाठी आपण अर्धा किलो रताळे घेतलेत आणि ती व्यवस्थित 15 मिनिट कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत आणि शिजवून थंड झाल्यानंतर त्याचे साल व्यवस्थित सगळे काढून घ्यायचे। साल आणि साईडचे जे काळे कडेचे जे काळं असतं की नाही, कापलेलं असतं, तिथं काळं पडलेलं असतं, ते सुद्धा व्यवस्थित काढून घ्यायचे। म्हणजे आपल्या घाऱ्यांमध्ये वेगळा असा कलर असं करपलेलं वगैरे असं काही दिसणार नाही। हे बघा, हे अशा प्रकारे चाकूने काढून घ्यायचे व्यवस्थित दोन्ही साईडचं। आणि अशा प्रकारे आपली सगळी रताळी सोलून झालेली आहेत। आता इकडं तवा गॅसवरती ठेवून भरपूर अशी बडीशोप भाजून घ्यायची। खमंग आणि वास येईपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायचे बडीशोप। आणि त्याच्यामध्येच परत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। आणि गरम तव्यामध्येच 4 वेलची टाकलेत मी आणि त्यासुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायच्यात। म्हणजे त्याचे सालासकट व्यवस्थित पूड छान होते त्याची बारीक। आणि त्याच्या ह्या बडीशोपच्या मिश्रणमध्ये थोडीशी साखर टाकायची, म्हणजे बडीशोप पटकन बारीक होते, असे मोठे मोठे कण त्याच्यामध्ये राहत नाहीत। आणि हे सगळं पीठ आपण मॅश केलेल्या रताळ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। वरून 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि गव्हाचं पीठ टाकून त्यामध्ये बसेल एवढं गव्हाचं पीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि हे सगळं व्यवस्थित असं घट्ट आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये। सगळं छान हे एकजीव झालं पाहिजे। आणि आता ह्याच्यामध्ये 2 वाट्या गूळ घेतला होता आणि त्याच्यामध्ये पाणी घालून गूळ आणि थोडीशी साखर मिक्स केलेली आहे आणि थोडंसं पाणी घालून ते शिजवून घेतलं होतं गूळ विरघळेपर्यंत। आणि ते ह्या पिठामध्ये आपण ओतणार आहोत आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। ह्याच्यामध्ये बडीशोप, वेलची घातले आणि गूळ आहे, रताळे आहेत, त्याच्यामुळे ह्या घाऱ्यांना खूप सुंदर अशी चव येते। आणि तुम्ही कोणत्याही भाजीबरोबर हे खाऊ शकता, मिरचूबरोबर सुद्धा खाऊ शकता, खूप सुंदर लागतं। आणि हे प्रवासात नेण्यासाठी सुद्धा 2-3-4 दिवस तरी राहतात, त्यामुळे प्रवासात सुद्धा नेऊ शकता तुम्ही। आणि राहिलेला जो गुळाचं पाणी होतं ना, ते परत मी वतून घेतलेलं आहे त्याच्या पिठामध्ये आणि परत एकदा व्यवस्थित कणिक मळून घेते। तुम्ही म्हणाल की मी प्रत्येक वेळेस कोणतीही कणिक मळताना पाटीमध्येच का मळते, तर त्याचं कारण असं आहे की पाटी माझी छोटीशी साईजची आहे आणि पोळपाटसुद्धा ह्याच साईजचा आहे। म्हणजे कणिक मळून झाली की पोळपाट मी त्याच्यावरती झाकून ठेवू शकते, त्यामुळे मला ह्या पाटीत कणिक मळायला, कोणत्याही प्रकारची कणिक मळायला सोपं पडतं आणि ते झाकून पण राहतं। म्हणून मी ही पाटी खास कणिक मळण्यासाठीच केलेली आहे। आणि वेगळं दुसरी ताटं वगैरे कोणतीच ह्याच्यावरती बसत नाही आहेत आणि मग ते उघडं राहतं, म्हणून मी पोळपाटाचं आणि ह्याची साईज सेम आहे म्हणून मी हीच पाटी घेते। आणि हे बघा, आपली कणिक मळून झालेली आहे, पीठ घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला लाटून दाखवते। आपण जशा चपात्या लाटतो की नाही, तशीच ही गोळा करून मध्ये पीठ लावून लाटून मध्ये पीठ आणि तेल लावून दुमडून घ्यायचे आणि त्रिकोणी दुमडून घेऊन परत व्यवस्थित लाटून घ्यायचे। जसं पोळ्याला लाटतो ना आपण, तसं सेम करून लाटायचे। मीडियम गोड होती ही आणि रताळे पण असतात, त्यामुळे खूप टेस्टी लागतात, खूप सुंदर चव होते ह्याची। आणि एवढे मऊ होतात ना की लगेचच तुटले जातात, असे सुंदर मऊ मऊ प्रकारचे हे घाऱ्या तयार होतात आपल्या।
आणि असं व्यवस्थित सगळ्या साईडनं एकसारखं लाटून घ्यायचं आहे. तिकडं तवा पण गरम झालेला आहे. आणि आता आपण लाटून झालेली घारी आहे ती तव्यावर टाकून घ्यायची आणि छान अशी भाजायची. भाजायला सुद्धा ह्याला खूप वेळ लागत नाही, लगेचच भाजली जाते. आणि गॅस मिडियम ठेवूनच आपण भाजायचं आहे, नाहीतर मग गूळ असल्यामुळे ना लगेचच तव्याला ते लागून करपू शकतं आणि आपल्या ह्याला असे खूप डाग असे पडल्यासारखे दिसतात. म्हणून मिडियम गॅसवरतीच ह्याला भाजायचं आहे. पटपट पटपट उलटायचं आहे. ह्याला भाजण्यासाठी खूप वेळ लागत नाही, कारण रताळे आपण शिजवून घेतलेले असतात आणि गूळ पण शिजलेला असतो, त्यामुळे ते करपण्याची शक्यता असते. त्यामुळे लगेचच उलटून घ्यायचे. अशा प्रकारे मी अजून बाकीच्या सगळ्या घाऱ्या लाटून घेते. हे बघा, तुम्ही बघू शकताय तव्यावरती. हे बघा, आपली घारी भाजून तयार आहे आणि आता आपण त्याला वरून तेल लावायचं आहे. सेम चपातीची जशी प्रोसेस असते ना तशीच प्रोसेस इथं पण करायची आहे. वेगळं असं काही नाही आहे आणि खूप झटपट होतात हे आणि चवीला खूप सुंदर लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इथं आपली दुसरी पण घाऱ्या लाटून झालेली आहेत. भाजून घेऊया. अशा प्रकारे दुसरी पण घारी आपली तयार आहे. भाजून रेडी आहे. घाऱ्या अशा चपातीसारख्या फुगत नाहीत, अशाच थोड्याशा कुठल्या तरी साईडला फुगणार असं होतं. पूर्ण अशी टम्म अशी फुगत कधीच नसते घारी. आणि झालेले आपली बघा, तूप टाकून घेते मी. तुपाबरोबर खूप सुंदर लागते. घारीवरती पण तूप टाकून घेतलं मी. आणि आपली डिश रेडी आहे. मिरचूबरोबर सुद्धा खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम.